विदर्भाचे उमेदवार बजरंग सोनवणेंना आता माजी मंत्री सुरेश नवले यांच्याकडून पाठिंबा देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते। माजी मंत्री सुरेश नवले यांच्याकडून आता पाठिंबा देण्यात येतोय। बजरंग सोनवणे यांना पाठिंबा देण्यात आल्यानंतर आता पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते। माजी मंत्री सुरेश नवले यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी। पाहूयात। शिवसेनेचे शिंदे गटाचे मोठे नेते आज जे आहेत त्यांनी महायुतीला सोडून महाविकास आघाडीला जे आहे ते पाठिंबा जाहीर केला। आपल्यासोबत सुरेश नवले आहेत ज्यांनी आज जे आहे बजरंग सोनवणे जे की महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा जाहीर केलाय। अण्णा भाजपवर गंभीर आरोप करून तुम्ही शिवसेना शिंदे गट सोडला आणि आज पाठिंबा देत आहेत, काय भावना त्यामुळे? गंभीर आरोप नाही, वस्तुस्थिती सांगितलेली आहे। जे महाराष्ट्रामध्ये घडलं ते फक्त व्यक्त करण्याचं काम मी केलेलं आहे। शिवसेनेच्या वतीनं व्यक्त करण्यासाठी जे धाडस पाहिजे होतं ते कोणी दाखवलं नाही, धाडस मी दाखवलं। शिवसैनिकांच्या मनातील ज्या भावना होत्या त्या मी व्यक्त केलेल्या आहेत, या पलीकडे मी काही केलेलं नाही। जी वस्तुस्थिती महाराष्ट्रात घडलेली आहे, भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेची वाट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो मी फक्त लोकांच्या सोबत ठेवलेला आहे। भारतीय जनता गेली 2 महिने मी भारतीय जनता पार्टीने केलेला शिवसैनिकावरील अन्याय लोकांच्या समोर मांडलेला आहे। मग आता माझ्या समोर पर्याय काय होतो? मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांची जी इच्छा, कार्यकर्त्यांची जी भावना ती सांभाळणं, त्यांच्या मताप्रमाणे योग्य निर्णय घेणं हेच अपेक्षित आहे आणि तो निर्णय मी घेतलेला आहे। त्यामुळे त्यामध्ये काय प्रस्तुत नाही। बघू शकतो आपण मराठवाड्यामधले मातबर नेते जे की मंत्री राहिलेले यांनी महायुतीची साथ सोडलेली आहे आणि महाविकास आघाडीचा हात धरलेला आहे। त्यामुळे त्यांनी बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभेमध्ये पाठिंबा दिलेला आहे। या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले बजरंग सोनवणे यांचं पारडं जड झालेलं आहे आणि कुठं ना कुठं या पाठिंब्यामुळे बजरंग सोनवणे यांना बळ देखील मिळाल्याचं चित्र आपल्याला या निमित्ताने दिसतंय। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।